हॅलो, गुड मॉर्निंग, सुप्रभात सर्वांना. आज आहे घटस्थापना. त्यानिमित्ताने तुम्हा सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. या अगोदरच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच होतं की मी सध्या आता धाराशिव जिल्ह्यामध्ये म्हणजे माझ्या वडिलांचं जे गाव आहे त्या गावामध्ये आहे. आणि कालच आम्ही इकडे आलो आहे सगळेजण म्हणजे ऐश्वर, मी आणि हे. आणि हा माझा भाऊ आहे म्हणजे माझ्या मधव्या चुलत्यांचा मुलगा. पुण्यावरून दत्तासुद्धा आला आहे आणि आम्ही सगळेजण कशासाठी आलेलो आहोत ते सुद्धा पुढे तुम्हाला समजेलच. तुला काय काय आणायला सांगितलंय? हां, मग जा. नाही नाही ऐश्वर, दोन्ही पण मागितलेत का एकच? हा जो सगळा परिसर दिसतोय ना तो तुगावमधल्या देवीच्या मंदिरातील म्हणजे आवारातील परिसर आहे. मला पण येऊन बरीच वर्ष झालेत आणि खरं सांगायचं म्हटलं तर देवीला पाहुण्यांची तर खूप आवड आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप असं जागृत देवस्थान आहे हे. तर भैया आणि अण्णा म्हणजे दत्ता दोघेजण पूजेची तयारी करतायत. पहाटेपासून तयारी सुरू आहे. आणि तसं पाहिलं ना तर प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी पद्धत किंवा प्रथा वेगवेगळ्या असतात आणि इकडची घटस्थापना कशी आहे हे सुद्धा तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये नक्कीच पाहायला भेटेल. त्यामुळे ब्लॉग अजिबात स्किप करू नका, संपूर्ण पहा. आणि आणखीन एक सांगायचं राहूनच गेलं, यावर्षीचं जे साल आहे ते आबांकडं आलेलं आहे म्हणजे आबांनी साल करायला घेतले. त्यामुळे अण्णा पण आला आहे मदतीसाठी. तर इकडे बघा आईची सकाळपासून इथं मंदिराच्या आवारामध्ये स्वच्छता चालली आहे, झाडलोट वगैरे करते आणि पूजेचं साहित्य वगैरे इथं ऐश्वरने म्हणजे घरून आणून ठेवलं आहे. त्याची पण सकाळपासून जरा मदत होते या दोघांना. तर चालली आपली लुडबुड त्याची. आणि बघा मंदिर हे असं आहे, जरासं पहाटेचं वातावरण आहे, थोडासा अंधार आहे अजून त्यामुळे व्यवस्थित दिसत नाही आहे. तर आबासुद्धा इथे मदत करायला लागलेत. आई भैया मामा बोलवते मला. हां. आपल्या चॅनेलवरती जे कोणी नवीन असाल त्यांना माहिती नसेल त्यामुळे सांगते, आम्ही आहोत पुजारी. त्यामुळे देवाची पूजा किंवा सेवा वगैरे करणं आमचं काम आहे. त्यामुळे खूप आनंदाने मनापासून आम्ही ते करतो सुद्धा. एक दोन मास जातील की किती एक बास होईल की बंडल 20 आहे बास होते द्या.
आजोबाच्या काळापासून नाही, आमच्या आजोबाच्या काळापासून. त्याच्याकडे कमी वाटतं आता ही जी तयारी सुरू आहे ती घटस्थापनेसाठीची तयारी आहे आणि इकडचा घट ना खूप असा मोठा असतो. देवी माता येते ना. अमृत वर्ष किती दिवसापासून आलाय? बऱ्याच दिवसापासून आला. आज देवी हत्तीवर आले बाळा. उच्ची अमृत पोचतो आहे बाळा. आनंद घ्या. आपल्या मंदिरात घरी घटावर तेलाची रात दिवस बंद करू नका. आपल्या घरी मंदिरात जिथं गट बसले तिथं रात दिवस आपली आरती समयी चालू ठेवा.
तसंच ज्यानं ऐकून घ्या 10 माळा असते, कधी 10व्या दिवशी शिनगण असतं बाळा, कधी 9 माळा त्या दिवशी विजयदशमी असते, 10 माळा 11वा शिनगण आहे बाळा. ज्यानं उपवास नवरात्र उपवास दर 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 अरे फोन या लागला.